नमस्कार मायबाप मंडळी, आज आपण बोलणार आहोत एक अतिशय शुभ, सात्विक आणि पवित्र झाडाबद्दल, प्राजक्ताचं झाड। जर तुमच्या घरात हे झाड आहे तर समजा निसर्गाने तुम्हाला एक मोठं वरदान दिलं आहे। प्राजक्ताचं झाड म्हणजे फुलांचा राजा नाही, पण देवतांचं फूल आहे। याला स्वर्गातून पृथ्वीवर आणलेलं फूल असंही म्हटलं जातं। या झाडाशी तुमचं नातं फक्त शोभेपुरतं नसलं पाहिजे, तर ते आध्यात्मिक, वास्तुशास्त्रीय आणि भावनिक असावं। प्राजक्त झाड नव्हे, एक पवित्र अनुभव। प्राजक्ताच्या फुलांनी झाकलेली भुई म्हणजेच सकाळचा प्रसाद। गेल्या अनेक पिढ्यांपासून या झाडाला फक्त शोभा म्हणून न पाहता श्रद्धेचं, आरोग्याचं, वास्तुशुद्धतेचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं। त्याची वैशिष्ट्ये: रात्री फुलतं, सकाळी फुलं गळतात। सुवास अतिशय सात्विक आणि मन प्रसन्न करणारा। शुभ्र पांढऱ्या पाकळ्या अधिक केशरी देठ, अगदी तांत्रिक दृष्टिकोनातून शक्तिपात दाखवणारी रचना। प्राजक्ताची आख्यायिका: श्रीकृष्ण आणि सत्यभामेची कथा। सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यातील सौंदर्य स्पर्धेत श्रीकृष्णाने स्वर्गातून पारिजातकाचं प्राजक्त झाड आणलं। हे झाड पृथ्वीवर फक्त त्याच वेळी आलं। ही कथा सांगते की प्राजक्त म्हणजे स्वर्गातील प्रसाद। यामुळे हे झाड फक्त फुलांचं नाही, तर देवतांचं झाड मानलं गेलं। ही कथा मनाला स्पर्श करणारी आहे, श्रद्धा वाढवणारी आहे आणि आपल्याला प्राजक्त झाडाकडे फक्त झाड म्हणून न पाहता भक्तीच्या नजरेनं पाहायला लावते। वास्तुशास्त्र आणि प्राजक्त घरासाठी सर्वोत्तम झाड। वास्तुशास्त्रानुसार झाडांची दिशा, प्रकार आणि स्थान अत्यंत महत्त्वाची असते। प्राजक्त झाडासाठी योग्य दिशा: पूर्व पूर्वेकडील अंगण किंवा उत्तर पूर्व ईशान्य। यामुळे सूर्यप्रकाश, पवित्रता, देवतांचं स्थान हे सर्व अनुकूल राहतं। काय होतं प्राजक्त घरात असल्यास? घरात सकारात्मक ऊर्जा येते, तणाव, राग, भांडणं कमी होतात, नकारात्मक शक्ती दूर राहतात। घरात वास्तुदोष असेल तरी तो शमतो। कोठे लावू नये: दक्षिण दिशा किंवा शौचालयाजवळ, हे अत्यंत अशुभ मानलं जातं। ज्योतिषशास्त्र: प्राजक्ताचा ग्रहांशी संबंध। प्राजक्त झाड चंद्र, गुरु आणि शुक्र या ग्रहांशी संबंधित। परिणाम: चंद्रदोष असलेल्यांसाठी हे झाड घरात लाभदायक। गुरु अशुभ असल्यास, बुद्धी मंदावलेली असल्यास हे झाड समाधान देतं। शुक्राचे दोष दूर होतात, म्हणजे सौंदर्य, प्रेम, धन, वैवाहिक सुखात वाढ। प्राजक्त आणि अध्यात्म: ध्यान, साधना आणि सकारात्मकतेचं झाड। प्राजक्ताच्या झाडाजवळ ध्यान केल्यास मन शुद्ध होतं। झाडाच्या सावलीत बसून जप, मंत्रोच्चार, नामस्मरण केल्यास मन शांती मिळते। झाडाची ऊर्जा सात्विक कंपनं पसरवते, जी संपूर्ण घरात शांततेचं वातावरण निर्माण करते। आरोग्यासाठी प्राजक्त आयुर्वेदिक चमत्कार: प्राजक्त झाड फक्त सुंदर नाही, तर औषधीदृष्ट्या अमूल्य आहे। आयुर्वेदिक उपयोग: फुलं अंगावर चुरचूर, त्वचेसाठी, डोळ्यांसाठी उपयुक्त। पानं संधिवात, पित्त, ताप, सर्दी यावर काढा। साल पाचनक्रिया सुधारते। घरात झाड असल्यास: झाडावर रोज पाणी घातल्यास चैतन्य वाढतं। फुलांचा सुवास मानसिक तणाव दूर करतो। भावनिक कथा: एक वृद्ध आई आणि प्राजक्ताची फुलं। एक वृद्ध आई रोज सकाळी प्राजक्ताची फुलं उचलून देवाला वाहायची। मुलगा शहरात गेला, झाड जपत नव्हता आणि घरात सतत कलह। एका दिवस झाड तोडलं गेलं आणि घरात अंधकार पसरला। नंतर एका गुरूंनी सांगितलं, तुम्ही तुमचं पवित्र झाड तोडलंत। त्यांनी पुन्हा लावलं आणि घरात परत शांती आणि समाधान आलं। ही कथा सांगते की झाडही आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतात। काय करावं आणि काय करू नये: नियम आणि उपाय। करावं: रोज सकाळी गळलेली फुलं उचलून देवाला वाहावीत। झाडाला गंगाजल, तुळशीपाणी घालावं। सोमवारी दिवा लावावा। करू नये: फुलं रात्री तोडू नयेत। झाडाजवळ अपवित्रता ठेवू नये। त्या झाडाजवळ भांडणं, वाद करू नये। प्राजक्त आणि लक्ष्मी: धन, ऐश्वर्य आणि सौख्याचं प्रतीक। लक्ष्मीपूजेसाठी प्राजक्ताचं फूल अत्यंत प्रिय मानलं जातं। दिवाळीत प्राजक्ताची फुलं लावल्यास घरात लक्ष्मी टिकते। हे झाड घरात धनवृद्धीसाठी प्रभावी असतं। प्राजक्त झाडाचं पुणे आणि तीर्थस्थानांत उपयोग: काशी, उज्जैन, गंगोत्री, त्र्यंबकेश्वर अशा तीर्थक्षेत्रांमध्ये प्राजक्ताचं झाड लावलेलं आढळतं। शंकराचार्यांनी याला तीर्थवृक्ष म्हणून मान्यता दिली आहे। जर प्राजक्ताचं झाड तुमच्या घरात आहे, तर समजा देवतांची कृपा तुमच्यावर आहे। ते फक्त एक झाड नाही, ती एक शक्ती आहे, एक आशीर्वाद आहे आणि एक चैतन्याचा स्रोत आहे।